नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आयुर्वेद अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण DMER भरती विद्यार्थी मित्रांनो सर्व पदासाठी लागणारे महत्त्वपूर्ण TCSचे जीकेचे प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे सर्व प्रश्न फार्मासिस्ट ऑफिसर, समाजसेवा अधीक्षक, लॅब टेक्निशियन, डेंटल टेक्निशियन, ग्रंथपाल, बघा सर्व पदासाठी हे प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, ओकाई हा प्रकल्प कोणत्या राज्यामधला तो प्रकल्प आहे? ओकाई बघा प्रकल्प आहे, तर तो कोणत्या राज्यामधला तो प्रकल्प आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 डल विद्यार्थी मित्रांनो, ओकाई बघा हा प्रकल्प गुजरात या राज्यामधला या ठिकाणी तो प्रकल्प आहे। विषय क्रमांक दुसरा पहा, भ्राकरा नांगल हा प्रकल्प विचारलाय कोणत्या नदीवरचा तो प्रकल्प आहे? भ्राकरा नांगल हा प्रकल्प कोणत्या नदीवरचा तो प्रकल्प आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील भ्राकरा नांगल बघा हा प्रकल्प सतलज या नदीवरचा या ठिकाणी तो प्रकल्प आहे। विषय क्रमांक तिसरा पहा, वातावरणाच्या सर्वात खालच्या थराला काय म्हणतात? वातावरणाच्या विचारलंय सर्वात खालच्या थराला खालीलपैकी काय म्हणतात? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 राहील वातावरणाच्या सर्वात खालच्या थराला विद्यार्थी मित्र तपांबर स्तर, बघा ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक चौथा बघा, जमिनीवरून बघा जे वारे समुद्राकडे वाहतात त्या वाऱ्यांना खालीलपैकी कोणते वारे म्हणतात? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। जमिनीवरून बघा समुद्राकडे जे वारे वाहतात त्या वाऱ्यांना बघा प्रामुख्याने बघा मतलई वारे असे म्हणतात। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक 5 बघा, ग्रॅनाइट बघा ग्रॅनाइट हा खडक विचारलाय कोणत्या प्रकारचा खडक आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता। ग्रेनाइट बघा हा खडक विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी अग्निजन्य खडक या प्रकारचा तो खडक आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक 6 पहा, एल निनो हा प्रवाह कोणत्या महासागरामधला तो प्रवाह आहे? एल निनो हा प्रवाह कोणत्या महासागरामधला प्रवाह आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील पॅसिफिक बघा या महासागरामधला विद्यार्थी मित्रांनो उष्ण प्रवाह आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक 7 पहा, कलहरी हा वाळवंटी प्रदेश कोणत्या खंडामध्ये आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, कलहरी हा वाळवंटी प्रदेश कोणत्या खंडामधला आहे? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 राहील कलहरी बघा हा वाळवंटी प्रदेश दक्षिण आफ्रिकामध्ये आहे। ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा, भूमध्य समुद्र आणि अटलांटिक समुद्र यांना जोडणारा कालवा कोणता कालवा आहे? बघा, सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। भूमध्य समुद्र आणि अटलांटिक महासागर यांना जोडणारा कालवा कोणता कालवा आहे? बघा, याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 राहील जिब्राल्टरची समुद्रधुनी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक 9 पहा, चंपारण्य हा सत्याग्रह कोणत्या वर्षी झालेला सत्याग्रह आहे? चंपारण्य हा सत्याग्रह विचारलाय कोणत्या वर्षी झालेला सत्याग्रह आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील सन 1917 विद्यार्थी मित्रांनो या वर्षी चंपारण्य सत्याग्रह झाला होता। विषय क्रमांक 10 पहा, विटाळ विध्वंसन या ग्रंथामधून विचारले अस्पृश्यतेचे खंडन खालीलपैकी कोणी केले होते? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता। विटाळ विध्वंसन बघा या ग्रंथाचं लेखन कोणी केलेलं आहे? तर याचं योग्य उत्तर काय असेल तर ऑप्शन क्रमांक 3 राहील गोपाळ बाबा वलंगर बघा विद्यार्थी मित्रांनो त्यांनी विटाळ विध्वंसन त्यांनी बघा या ग्रंथाचं लेखन हे केलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे DMER भरती बघा 2025 आपल्याकडे बघा असेच महत्त्वपूर्ण 8000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न हे टाकलेले आहेत आणि विशेष म्हणजे जो आपल्याकडे DMERने जो सिलेबस दिला होता त्या बघा सिलेबसनुसार आपल्याकडे प्रत्येक या ठिकाणी पदाचे तांत्रिक म्हणजे टेक्निकल प्रश्नसंच हे अवेलेबल आहेत। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या ठिकाणी बघा फार्मासिस्ट ऑफिसर असेल, समाजसेवा अधीक्षक असेल, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट्स, डेंटल टेक्निशियन, एक्सरे टेक्निशियन या ठिकाणी कोणतीही बघा पोस्ट असू द्या, आपल्याकडे प्रत्येक या ठिकाणी पदाचे सिलेबसनुसार सर्वांच्या ठिकाणी MCQ विथ आन्सर आपल्याकडे PDF हे अवेलेबल आहेत। बघा, आता परीक्षेला खूप कमी वेळ आहे। बघा, ज्यांना कोणाला हे खरंच महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील। याचा बघा फायदा नक्की सर्वांना होणार आहे।
बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बेलूर मठाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा बेलूर या मठाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? मी विवेकानंदांनी विद्यार्थी मित्रांनो बेलूर मठाची स्थापना ही केलेली आहे. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गरमसूर डोंगर विचारले कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? गरमसूर डोंगर कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? बघा याचं उत्तर काय असेल विद्यार्थी मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 4 राहील. गरमसूर डोंगर बघा हे नागपूर या जिल्ह्यामधले या ठिकाणी डोंगर आहेत. प्रश्न क्रमांक 4 बघा, खंडाळा सह्याद्री पर्वत या ठिकाणी कोणती नदी ही उगम पावते? खंडाळा सह्याद्री पर्वत या ठिकाणी विचारले कोणती नदी ही उगम पावते? तर याचं योग्य उत्तर काय असेल? तर खंडाळा सह्याद्री पर्वत विद्यार्थी या ठिकाणी पहा उल्हास नदी ही उगम पावते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 5 पहा काय विचारलाय? तापी आणि पांजरा दोन नद्या आहेत. या दोन नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो? तापी आणि पांजरा दोन नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 राहील. तापी आणि बघा पांजरा यांचा संगम मुदावड जे की धुळे जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 6 पहा, डिंबे हे धरण कोणत्या नदीवरचं धरण आहे? डिंबे हे धरण. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 राहील. डिंबे बघा धरण विद्यार्थी मित्रांनो घोड नदीवरचं धरण आहे. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 7 पहा, माणिकडोह या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? माणिकडोह विचारले या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा शहाजी सागर जलाशय विद्यार्थी मित्रांनो माणिकडोह या धरणाच्या जलाशयाचं नाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये विचारले सर्वात मोठा अणुविद्युत प्रकल्प कोणता आहे? तर महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी तारापूर हा अणुविद्युत प्रकल्प आहे. यांची क्षमता विचारले खालीलपैकी किती मेगावॅट आहे? बघा 1400 मेगावॅट विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 9 पहा, मौदा हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प विचारलाय कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मौदा हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 राहील. नागपूर या जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो मौदा हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र वन्यजीव संरक्षण अधिनियमन बघा हा कायदा कोणत्या वर्षी पारित झालेला कायदा आहे? बघा बऱ्याचदा हा प्रश्न परीक्षेमध्ये रिपीट होणारा प्रश्न आहे. महाराष्ट्र वन्यजीव संरक्षण अधिनियमन बघा हा कायदा सन 1972 या ठिकाणी या वर्षीचा तो कायदा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मायनी हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मायनी. बघा मायनी विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील. सातारा या जिल्ह्यामध्ये बघा मायनी हे पक्षी अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खडक विचारले हे खालीलपैकी कशाचे मिश्रण असतात? खडक हे खालीलपैकी कशाचं मिश्रण असते? बघा खडक हे कशाचं मिश्रण असतं? या ठिकाणी खनिजांचं मिश्रण असते. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक विचार प्रक्रिया आणि कल्पना विस्तार बघा खालीलपैकी कोणत्या एका व्यवसायामध्ये असतात? विचार प्रक्रिया व कल्पना विस्तार बघा चतुर्थ व्यवसायामध्ये असतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, स्तरित म्हणजेच गाळाचे खडक यांचा कालखंड खालीलपैकी कोणता आहे? स्तरित म्हणजेच गाळाचे कालखंड यांचा बघा कालखंड विचारला कोणता आहे? बघा गोंडावना कालखंड आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ म्हणजे सिकॉमची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? सिकॉमची स्थापना बघायचं उत्तर काय असेल विद्यार्थी मित्रांनो? महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ. बघा सिकॉमची स्थापना सन 1966 या वर्षी विद्यार्थी मित्रांनो सिकॉमची स्थापना ही झालेली आहे. बघा MIDC यांची स्थापना केव्हा झाली होती? सन 1962 या वर्षी MIDC यांची स्थापना ही झाली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, लाख उद्योग विचारलाय कोणत्या एका जिल्ह्यामध्ये चालणारा तो उद्योग आहे? लाख उद्योग. बघा भंडारा जिल्ह्यामध्ये विद्या प्रामुख्याने लाख उद्योगात चालणारा उद्योग आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, NH48 बघा हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक खालीलपैकी कोणत्या दोन शहरादरम्यान? NH48 बघा NH48 विद्यार्थी मित्रांनो मुंबई दिल्ली ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले सर्वाधिक लांबीचा महामार्ग कोणता आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक लांबीचा महामार्ग खालीलपैकी कोणता आहे? बघा NH7 विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक या ठिकाणी लांबीचा महामार्ग आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वाई ते महाबळेश्वर विचारले यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो?
बघा कोणता घाट असेल विद्यार्थी मित्रांनो, वाई ते महाबळेश्वर नाणे घाट आहे का पसरणी घाट, बघा कोणता असेल, बघा वाई ते महाबळेश्वर पसरणी घाट आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा, सन 1853 साली धावलेल्या पहिल्या रेल्वेच्या 3 इंजिनची नावे कोणती होती. बघा भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सन 1853 बघा या ठिकाणी मुंबई ते ठाणे बघा भारतामधली पहिली रेल्वे धावली होती. तर त्या रेल्वेच्या पहिल्या 3 इंजिनची नावे कोणती आहेत, साहिब, सिंध आणि सुलतान. बघा या ठिकाणी रेल्वेच्या 3 इंजिनची नावे आहेत. विषय क्रमांक पुढचा बघा, मुंबई विद्यापीठाची स्थापना विचारली खालीलपैकी केव्हा झाली. मुंबई विद्यापीठाची स्थापना, बघा याचं उत्तर काय असेल, बघा मुंबई विद्यापीठाची स्थापना 18 जुलै, बघा 18 जुलै विद्यार्थी मित्रांनो सन 1857, बघा मुंबई विद्यापीठाची स्थापना ही 18 जुलै सन 1857ला मुंबई विद्यापीठाची स्थापना ही झालेली आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, कृत्रिम अवयव केंद्र कोणत्या ठिकाणी, कृत्रिम अवयव केंद्र विचारलेत कोणत्या एका ठिकाणी आहे. बघा वानवडे जिल्हा पुणे या ठिकाणी कृत्रिम अवयव केंद्र आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, कोलाम ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळणारी आदिवासी जमात आहे. बघा कोलाम परीक्षेमध्ये बघा प्रश्न असतो विद्यार्थी मित्रांनो, कोलाम ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते. तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 4 आहे, यवतमाळ. बघा या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने कोलाम ही आदिवासी जमात या ठिकाणी आढळत असते. विषय क्रमांक पुढचा बघा, 0 ते 6 या वयोगटामध्ये सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे. बघा 0 ते 6 या ठिकाणी विचारले, यांचं बघा 0 ते 6 या वयोगटामध्ये सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण विद्यार्थी मित्रांनो बीड या जिल्ह्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, बोडो ही कार्यालयीन भाषा कोणत्या राज्याशी संबंधित आहे. बोडो ही कार्यालयीन भाषा, बघा बोडो बघा या ठिकाणी आसाम या राज्याच्या ठिकाणी कार्यालयीन भाषा आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, पोंगल हा सण कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने साजरा केला जातो. पोंगल हा सण, बघा पोंगल कुठला सण आहे विद्यार्थी मित्रांनो, तर पोंगल या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पोंगल हा सण प्रामुख्याने तामिळनाडू या राज्यामध्ये पोंगल हा सण या ठिकाणी साजरा केला जातो. बघा ओणम सण कुठला आहे, तर ओणम बघा केरळ या राज्यामध्ये या ठिकाणी ओणम हा सण साजरा केला जातो. विषय क्रमांक पुढचा बघा, पंचमढी विचारले, हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये. पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण, बघा छत्तीसगड या राज्यामध्ये. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, पंचमढी बघा हे थंड हवेचं ठिकाण मध्य प्रदेश या राज्यामधलं बघा थंड हवेचं ठिकाण आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये विचारले, सर्वात जास्त साक्षरतेचं प्रमाण कोणत्या राज्यामध्ये. सर्वाधिक साक्षरतेचं प्रमाण, बघा भारतामध्ये 100% साक्षरता असणार राज्य कोणतं आहे, तर केरळ राज्य बघा भारतामध्ये 100% या ठिकाणी साक्षरता असलेलं राज्य आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, नाल सरोवर हे पक्षी अभयारण्य कोणत्या एका राज्यामध्ये आहे. नाल सरोवर हे पक्षी अभयारण्य, बघा गुजरात राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो नाल सरोवर बघा हे पक्षी अभयारण्य गुजरात या राज्यामध्ये आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, मधुबनी हा चित्रकला प्रकार खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये प्रसिद्ध आहे. मधुबनी हा चित्रकला प्रकार, बघा तो बिहार या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो मधुबनी हा चित्रकला या ठिकाणी प्रसिद्ध आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, द पॉवर्टी ऑफ फिलॉसॉफी हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे. द पॉवर्टी ऑफ फिलॉसॉफी, बघा महत्त्वपूर्ण बघा या ठिकाणी ग्रंथ आहे द पॉवर्टी ऑफ फिलॉसॉफी. हा ग्रंथ कोणाचा आहे, तर कार्ल मार्क्स विद्यार्थी मित्रांनो यांच्या या ठिकाणी हा ग्रंथ आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, प्लासीची लढाई विचारले, कोणत्या वर्षी झाली होती. प्लासीची लढाई, बघा प्लासीची लढाई किंवा बघा सन 1757 विद्यार्थी मित्रांनो प्लासी लढाई या ठिकाणी झाली होती. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक तुर्कस्तान या देशाची बघा राजधानी खालीलपैकी कोणती आहे. तुर्कस्तान या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे. अंकारा विद्यार्थी मित्रांनो तुर्कस्तान या देशाची राजधानी आहे. विषय क्रमांक पुढचा काय विचारला, उंचीमधला फरक मोजण्यासाठी खालीलपैकी काय वापरतात. उंचीमधला बघा फरक मोजण्यासाठी खालीलपैकी काय वापरतात. अल्टिमीटर, बघा या प्रकारचं एक बघा हे उंचीमधला फरक मोजण्यासाठी अल्टिमीटर या नावाचं उपकरण वापरतात. भारताचा बघा पहिला कृत्रिम उपग्रह खालीलपैकी कोणता आहे. भारताचा पहिला उपग्रह कोणता आहे, तर आर्यभट्ट बघा सन 1975 भारताचा या ठिकाणी पहिला कृत्रिम या ठिकाणी उपग्रह आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, भारताच्या आग्नेय दिशेला विचारले, कोणत्या प्रकारचं राष्ट्र आहे. भारताच्या आग्नेय दिशेला कोणत्या प्रकारचं राष्ट्र आहे. तर इंडोनेशिया विद्यार्थी बघा भारताच्या आग्नेय दिशेला ठिकाणी असणारं
राष्ट्र आहे। बघा प्रश्न क्रमांक पुढचा, भारतीय राज्यघटनेमध्ये विचारले धर्म स्वातंत्र्याचा अधिकार यांच्या संबंधीचं कलम कोणतं कलम आहे? भारतीय राज्यघटनेमध्ये धर्म स्वातंत्र्याचा अधिकार, बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। कलम 25 ते 28 मध्ये विद्यार्थी मित्रांनो धर्म स्वातंत्र्याचा अधिकार या ठिकाणी देण्यात आलेला अधिकार आहे। बघा अँडीज या पर्वतरांगा विचारले कोणत्या खंडामधल्या पर्वतरांगा आहेत? अँडीज या पर्वतरांगा, बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। अँडीज बघा पर्वतरांग विद्यार्थी मित्रांनो दक्षिण अमेरिकेमध्ये आहे। अँडीज या ठिकाणी पर्वतरांग आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अभिनव भारत या संघटनेची स्थापना बघा विदा सावरकरांनी केली होती। बघा अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? तर या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे। सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे बघा DMER भरती आपल्याकडे फार्मासिस्ट ऑफिसर असेल, समाजसेवा अधीक्षक असेल, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट, डेंटल टेक्निशियन, एक्सरे टेक्निशियन, बघा जेवढ्या काही पोस्ट असतील विद्यार्थी बघा सर्वांना बघा आपल्याकडे 8000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे। आणि विशेष म्हणजे बघा स्लॅबनुसार आपल्याकडे सर्व पदाच्या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्नसंच हे अवेलेबल आहेत। परीक्षेला बघा आता खूप कमी वेळ आहे। ज्यांना कोणाला बघा हे खरंच महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर त्यामध्ये बघा पूर्णपणे अभ्यासक्रम कव्हर केलेला आहे। सर्व या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत, TCSचे प्रश्न आहेत, चालू घडामोडी आहेत आणि तांत्रिक पण प्रश्न आहेत। ज्यांना कोणाला बघा हे खरंच महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे प्रश्नांचे PDF पाठवले जातील। याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे।